दत्त जयंती माहिती आणि दत्त जन्म कथा. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींचा नष्ट करण्यासाठी केलेला प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्तदेवाने अवतार घेतला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले आणि तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. दत्त जयंतीला दत्ततत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. त्या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. दत्त जयंती साजरी करण्यासंबंधी शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात. दत्त मंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठावड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्त्व असते. दत्तगुरूंचे करूया ध्यान, वंदू चरण प्रेम भावे, ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले. मन हे न्हाले भक्ती डोही, अनुसया उदरी धन्य अवतार, केलास उद्धार विश्वाचा या, माहूर गडावरी सदा कदा वास, दर्शन भक्तास देई सदा, चैतन्य झोळी विराजे काखेत, गायीच्या सेवेत मन रमे, 24 गुरूंचा लावियला शोध. श्री दत्तात्रेय दैवदागळे. दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा 2 शब्दांनी बनलेला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्माच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा, आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मात्र ह्या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहेत असाच बोध होतो. अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी वृक्ष कुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्री ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले. अत्री ऋषींनी त्यांना विनवले की माझ्या उदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवतांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसूयेच्या उदरी जन्माला आले. श्री दत्त जन्माची कथा ब्रह्मपुराणात आहे. अत्री ऋषींनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली. याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली. अत्रीने सूर्याच्या राहूला मगर मिठीतून सोडवण्याचे ठरवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रींच्या या महत् कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे
दुर्वास आणि दत्त यांच्या रूपात अत्रींच्या घरी जन्म घेतला. भारतात शैव, वैष्णव व शाक्त हे 3 प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे 1000 ते 1200 वर्षांपासून श्री दत्तात्रेयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात, विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्तात्रेय आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही 5 संप्रदाय श्री दत्त प्रभूची उपासना करताना आपल्याला दिसतात. श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात. अवधूत हे दत्तात्रेयाचे नाव असून ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा होय. श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व 4 श्वान म्हणजे 4 वेदांचे प्रतीक आहे. श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते. पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडून त्यांनी शिकवण घेतली होती. तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती. अशाच प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्त गुरूंनी 24 गुरु केले होते. श्री दत्त दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला जात, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत व दुपारचे जेवण पांचाळेश्वर, बीड जिल्हा येथे गोदावरीच्या पात्रात घेत असत. तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात राक्षसभुवन येथे जात, तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैष्यमरण्यात बिहार येथे पोहोचत. निद्रेसाठी मात्र माहूर गडावर जात व योग गिरनार येथे करत असत. श्री दत्त अवलिय होते. क्षणात कोठेही अंतर्धान पावत असत. श्रीकृष्णांच्या लीलांप्रमाणेच श्री दत्तात्रेयांच्या ह्या लीला आहेत. महाराष्ट्रात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम समाजातही श्री दत्तप्रभूची उपासना करण्यात येते. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार, श्री नृसिंह सरस्वती हा दुसरा, तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे. जैनपंथीय श्री दत्तगुरूंची नेमिनाथ म्हणून पूजा करतात, तर मुसलमान फकीर म्हणून पूजा करतात. दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा जन्मोत्सव साजरा केला जातो. गुरुचरित्राचे पारायण केले जाते. भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. त्रिमूर्ती श्री दत्तात्रेय अवताराची कथा. संदर्भ श्री गुरुचरित्र अध्याय 4. त्रिमूर्ती दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला ते मला विस्तारपूर्वक सांगा, असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे. प्रथम मी तुला अत्री ऋषी कोण आहेत ते सांगतो. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते. त्यात हिरण्यगर्भ झाले. तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा, त्यालाच ब्रह्मांड म्हणतात. मग त्याचे 2 तुकडे झाले व तेथे वरती आकाश आणि खाली भूमी असे 2 भाग झाले. ब्रह्माने तेथे 14 भुवने निर्माण केली. 10 दिशा, मन, बुद्धी, वाणी, कामक्रोधादी षड्विकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, क्रतू आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले. त्या सप्तर्षींपैकी अत्रींची पत्नी अनुसूया ही श्रेष्ठ प्रतिव्रता होती. साक्षात जगदंबाच होती. तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही. थोर प्रतिव्रता असल्याने हिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाच्या ऐश्वर्य घेईल की काय असे सर्व देवतांना भीती वाटू लागली. मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्री अनुसूया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसूया असामान्य प्रतिव्रता आहे. ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते. ती कोणालाही विनमुख करीत नाही. तिचे अलौकिक चरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो.
तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो. वारासुद्धा भीतीने मंद मंद वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती श्राप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते. ती कोणत्याही देवाचे स्नान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा, नाहीतर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हाला तिच्या दारातच सेवाचारकरी व्हावे लागेल. देवांचे गाऱ्हाणे ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले, चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ. तिच्या पतिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू, नाहीतर यमलोकात पाठवू. असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले. मग सती अनसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला. मग ते तिघेजण अत्री ऋषींच्या आश्रमात गेले. त्यावेळी अत्री ऋषींनी अनुष्ठानासाठी बाहेर गेलेले होते. अनसूया एकटीच होती. ती अनसूयेला हाक मारून म्हणाले, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सतत आनंद चालू असतो. अतिथी अभ्यांगता येथे इच्छाभोजनास दिले जात असते असे आम्ही ऐकले आहे. म्हणून आम्ही मोठ्या आशेने येथे आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो. 3 भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनसूयेला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसावयास दिले. त्यांना अर्धपात्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाली, आपण स्नान करून घ्या, तोपर्यंत मी पान वाढते. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे. ठीक आहे असे म्हणून अनसूयेने त्यांना बसावयास पाठ दिले, पाने मांडली व अन्न वाढावयास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाढ, नाहीतर आम्ही परत जातो. आम्हाला नग्न होऊन भोजन वाढ असे काही ठिकाणी म्हटलेले आपल्याला आढळते. पण न अग्न म्हणजे विवस्त्रही आणि न अग्न म्हणजे अग्नी न पाहिलेले अन्न. कारण प्रत्येक अन्न शिजवण्यासाठी त्याला अग्नी पाहावाच लागतो. आणि असे अग्नी न पाहिलेले अन्न वाढ असा सुद्धा एक युक्तिवाद आहे. पौराणिक कथांचे अनेक संदर्भ आढळतात. तसेच ते शाश्वत कितपत आहेत हे आपल्याला सुद्धा माहिती नाही. पण खऱ्याची सत्वपरीक्षा होतेच आणि सत्याचाच शेवटी विजय होतो हे देखील तेवढेच खरे. चला तर मग पुढील कथाही ऐकूयात. त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनसूया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखले की कोणी साधे भिक्षू नाहीत. आपली परीक्षा पाहावयासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण करील कशाला. आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल. विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्मच मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळच मला ह्या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनसूया त्या भिक्षूंना तथास्तु असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले, पतीची मनात पूजा केली. मग तीर्थाचे भांडे घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदाच स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या तिन्ही भिक्षुकांनी 3 तेजस्वी सुंदर बाळे बनली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली. अंगाई गीते गाऊ लागली. ती बालके भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्न नाही, तर त्यांना हवे होते आईचे दूध. त्याच वेळी अनसूयेला वात्सल्याने पान्हा फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनसूयेच्या तपोबलाने त्यांची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्री ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. पाण्यातील 3 बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले. अनसूयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली.
ही 3 बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत असे अत्री ऋषींना अंतर्ज्ञान झाले. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश हे अत्रिपुत्रे प्रकट झाले. वर मागा असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनसूयेला म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत, इच्छा असेल तो वर मागून घे. तेव्हा अनसूयेला हात जोडून म्हणाली, नाथ, हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन येथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्री म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्ररूपाने येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून तिन्ही देव वरस्थानी गेले. मग ब्रह्मदेव चंद्र झाला, श्रीदत्त विष्णू झाला आणि महेश दुर्वास झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा दत्त येथेच राहील, तोच त्रिमूर्ती आहे असे समज. अनसूयेने अनुज्ञा केली असता चंद्र व दुर्वास ताप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करत तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्री अनसूयेचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकतत्वाने राहिला. अत्री म्हणून आत्रेय व अत्री अनसूयेच्या देवांनी तो तिला दत्त म्हणू लागला. तो दत्तात्रेय महाप्रभू गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे. अशा प्रकारे सिद्ध योग्यांनी नामधारकाला दत्त जन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली. ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो सिद्ध योग्यांना म्हणाला, श्री दत्तगुरूंचे पुढील कोणकोणते अवतार झाले ते मला विस्ताराने सांगा. आणि सिद्ध योगांनी तथास्तु म्हटले. दत्तात्रेयांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला. याच दिवशी आपण दत्त जयंती साजरी करत असतो. गुरुदेव दत्त.